गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जे मनोज जरांगेंच्या पायाशी जातील, जरांगेंचं समर्थन करतील त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार, छगन भुजबळ आक्रमक। जे ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना पाडा, मराठ्यांच्या नेत्यांनी आपल्या विरोधात जाणाऱ्यांना धडा शिकवा, जरांगेंचाही भुजबळांवर पलटवार। ओबीसींसाठी मंत्रिमंडळामध्ये एकमेव देवेंद्र फडणवीस आशेचा किरण, समिती पाहिजे असं म्हटलं की समिती दिली, छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजासाठीच्या उपसमितीमध्ये फक्त मराठा नेते, तेव्हा का म्हणाला नाहीत एकाच समाजाची समिती कशी, ओबीसींना घ्या असं का म्हणाला नाहीत, भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधातील विनीत धोत्रे यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली, जनहित याचिका ग्राह्य धरण्यास योग्य नाही, हायकोर्टाकडून स्पष्ट। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे, गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, पडळकर आणि भाजपनं माफी मागावी, फडणवीसांना ही भाषा मान्य आहे का, पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याची भाजपनं नोंद घ्यावी, अजित पवारांची भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर जाहीर नाराजी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आज नागपुरात चिंतन शिबिर, चिंतन शिबिरानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठमोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स लावण्यात आले। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं, शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसामध्ये सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये रोहित पवारांच्या उपस्थितीमध्ये आमसभा संपन्न, तर कर्जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा आणि सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील विकास कामांचं नियोजन। ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेत आल्यास आनंदच, महाविकास आघाडी म्हणून एकत्र सगळ्याच ठिकाणी लढू असं नाही, महाविकास आघाडीच्या या संदर्भात शरद पवारांचं वक्तव्य। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत सुद्धा पवारांचं विधान। 75व्या वाढदिवसानंतर मी थांबलो नाही, इतरांना थांबा म्हणायचा मला नैतिक अधिकार नाही, फडणवीस आणि एकूणच सगळ्यांनी पंतप्रधान मोदींचा 75वा वाढदिवस साजरा केला, दरम्यान त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांवरून पवारांचं मिश्किल वक्तव्य। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौरचा कट उधळून लावणार, मनपा निवडणुकांवरून संदीप देशपांडेंचा भाजपवर निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या डागडुजीला सुरुवात, तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणार, परिसरात साफसफाईचं काम सुरू। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ, दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब, सूत्रांची माहिती। कोर्टानं शिंदेंवर कारवाईचे आदेश द्यावेत, नगरविकास खातं पैसे खाण्याचं कुरण झालंय, हिंमत असेल तर कारवाई करा, फक्त निरीक्षण नोंदवू नका, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदार ठेवींबाबतचा आढावा, तर गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळावा यासंबंधी सुरू असलेल्या प्रक्रियेचा आढावा। मुंबईतील सांताक्रूजमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी पाहिला दशावतार चित्रपट, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर यांची सुद्धा उपस्थिती। चंद्रपुरात पंतप्रधान मोदींच्या बालपणावर आधारित चलो जीते है या चित्रपटाचं स्क्रीनिंग, नागरिकांची या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थिती। नांदेडच्या किनवटमध्ये निघालेल्या बंजारा समाजाच्या मोर्चात भाजपचे आमदार तुषार राठोड यांचा सहभाग, आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण द्या, तुषार राठोड यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये आज बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन, हजारोंच्या संख्येनं बंजारा समाज बांधव यामध्ये सहभागी होणार, एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी। बीडच्या बर्दापूरमध्ये ओबीसींचं आरक्षण संपलं या नैराश्यातून शेतकरी निवृत्ती यादव यांची आत्महत्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली। लातूरमधील महादेव कोळी समाजाचं आमरण उपोषण स्थगित, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन, उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे निकष आहेत तेच मराठवाड्यात सुद्धा लागू केले जातील असंही स्पष्ट। नागपूर विद्यापीठामध्ये कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, कुलगुरूंच्या गाडीखाली जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, फार्मसीला कॅरी ऑन मिळवा, आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी।
कोकणात पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाकडून रत्नागिरीसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा. बीडच्या गेवराईमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान. पाण्यामध्ये सोयाबीन करपल्यामुळे शेतकऱ्यांना फोडला टाहो. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये कुक्कुडवाड मायणी या रस्त्यावरील पूल पाण्यात वाहून गेला. कुक्कुडवाड मायणी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. पुण्याच्या धायरीगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. पाण्यात वाट काढताना नागरिकांची कसरत. सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदतीचा हात. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून नुकसानीची पाहणी. अक्कलकोटमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती. गोरेंची प्रतिक्रिया. परभणी जिल्ह्याला जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे 128 कोटी मिळाले. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पैसे सुद्धा लवकरच मिळणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. अमरावतीमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याकडून कपाशी पिकाची पाहणी. तर चांदूर बाजार तालुक्यातल्या बेलोरा या शेत शिवारामध्ये पिकांची पाहणी. शेतकऱ्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. अमरावतीच्या बेलोरा गावामध्ये शेतकरी शेतमजूर महिला सभेला सुरुवात. तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून आयोजन. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांची जाहीर सभा. वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन नुकसानीचे पंचनामे सुरू. तर विविध रोगांमुळे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कृषी विभागासह संबंधित विभागाकडून हे पंचनामे सुरू. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान. सरसकट पंचनामे करून या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याची मागणी. एकाच दिवसात पडला 151 मिलीमीटर पाऊस. तर सोयाबीन पिकातनं वाहतंय पाणी. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आता मागणी. जळगावातील बच्चू कडूंच्या आंदोलन प्रकरणामध्ये पोलिसांची कारवाई. बच्चू कडू उन्मेष पाटलांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा. अफवेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. काहींनी चक्क गावात सोडलंय. नंदुरबार शहरात चाकू हल्ल्यात सामील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई. तर गुन्हा दाखल करत पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये तरुणाचं सिनेस्टाईल अपहरण करण्याचा प्रयत्न. 4 ते 5 जणांच्या टोळीकडून अपहरणाचा हा प्रयत्न. प्रसंगावधान राखत तरुणानं केली स्वतःची सुटका. नाशिकमध्ये महिलेची हरवलेली 1,30,000 असलेली बॅग पोलिसांनी केली परत. पंचवटी पोलिसांची ही कारवाई. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बसची दयनीय अवस्था. नागरिकांच्या जीवावर बेतली. धावत्या बसची काच कोसळून महिला जखमी. कल्याण मलंगड या रोडवरचा प्रकार. चंद्रपूरच्या गडबोरी या गावात बिबट्यानं 7 वर्षांच्या मुलाला काकाच्या हातातनं ओढून नेल्याची घटना. वनविभागाचं पथक घटनास्थळी शोधकार्य. पुण्यातील रांजण गावात इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. साताऱ्याच्या नामदेववाडी या ठिकाणी जुन्या वादातनं 2 गटात रुग्णालयातच हाणामारी. 7 ते 8 जण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. परिसरात यामुळे तणावाचं वातावरण. बदलापुरात गावगुंडांकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड. पोळीभाजी केंद्राच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी. गावगुंडाच्या हल्ल्यात केंद्रातील कामगार जखमी. जळगावच्या जामनेरमध्ये मुंदखेडा या गावात घरगुती वादातनं पतीची हत्या केली. जामनेर पोलिसात गुन्हा दाखल. आरोपी पती बाळू भिल पोलिसांच्या ताब्यात. गोंदियात पोलीस खबरीच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून 23 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या. दूध पोहोचवताना पोलिसांना माहिती देत असल्याचाही आरोप. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून